नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. हायवे क्रमांक 3 नॅशनल हायवे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. माझ्या पाठीमागे या ठिकाणी टोल नाका आहे. तुम्ही बघू शकता भाजप ज्या वेळेस सरकारमध्ये आले त्यांनी रस्ते बनवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते बनवले. सुरत अहमदाबाद असेल व मुंबई आग्रा हायवे असेल असे हायवे बनवले. त्याच्यामध्ये NHI असं देखील भूमिका होती की महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. तर त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळाला. पण धुळे आणि मनमाड या परिसरातील जे टोल धारक जे युवक आहेत त्यांना रोजगार मिळालाय का आपण हे जाणून घेऊया. या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जे उमेदवार यांनी एका 15 दिवसा अगोदर एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाचं नेमकं काय झालं आपण जाणून घेऊया. त्याला किती लोक होतात आपण आज तुम्ही या टोल कर्मचाऱ्यावर किती लोक आहेत? 80 लोक आहेत. 80-85 लोक आहेत. 80 ते 85 लोक आहेत. किती वर्ष झाले तुम्हाला? 16 वर्ष झाले. 16. तुम्ही बघू शकता 16 वर्ष झाले. मिलिटरीमध्ये जर एखादी सर्व्हिस होते तर ती 16 वर्षानंतर मनुष्य रिटायर होतो. मिलिटरीमध्ये जर सर्व्हिस होते तर त्यानंतर मनुष्य 16 वर्षात रिटायर होतो. 16 वर्ष त्यांना कामावरून काढलं हे दुर्दैव तुम्हाला वाटत नाही का? हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर काय सांगणार आपण या ठिकाणी निवेदन वगैरे दिले होते. काय तुमची भूमिका चालू आहे? तुम्ही कोणाशी चर्चा करताय आता सध्या? आता सध्या नॅशनल हायवेचे जे PD आहे ढगे साहेब त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतोय सर. त्यांनी जी निविदा काढली आहे ते रोड लिंक म्हणून त्या निविद्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनी ती निविदा घेतली. त्या कॉन्ट्रॅक्टरनी ती निविदा 50% बिलो मध्ये घेतली. त्या कारणास तो कॉन्ट्रॅक्टर जे इथं 80 ते 85 वर्षापासून जे काम करीत आहे त्या कर्मचारीच्या त्या निविद्यानुसार त्याच्यामध्ये फक्त तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की आम्ही 30 ते 35 कर्मचारी घेणार. तुम्हाला हे मंजूर आहे का? आम्हाला हे मंजूर नाही साहेब. ज्या कॉन्ट्रॅक्टरने ही निविदा घेतली त्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतंय. दादा काय सांगणार? काय सांगणार? या ठिकाणी तुम्ही अनेक वर्षापासून काम करताय, तुमची नेमकं भूमिका काय असणार? आज आमच्या जे पोटावर मारायचा वेळ आलेला आहे. आम्ही जे 24 तास लोकांना सेवा देत होतो 24 तास, आज 2 दिवसापासून 3 दिवसापासून रोडवर ऍक्सिडेंट होत आहेत. काही ठिकाणी केमिकल्स आणले गेले. कॉन्ट्रॅक्ट चेंज झाला किंवा कॉन्ट्रॅक्ट संपला त्या ठिकाणी नवीन कंपनी आली पाहिजे. पण जे लोक आज लोकांना जे काही नुकसान होतंय, काही लोक पडताय चढताय, ट्रॉफिक लागते आणि जर आज आम्हाला जर कामावर घेतलं नाही तर आमचा जो परिवार रोडवर येणार आहे आणि आम्ही उद्या उठून नाही आमचं काय भूमिका घेतली नाही तर आम्ही रस्त्यावर लोक आंदोलन करू. तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी जे वर्कर लोक या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत. अनेक अपघात देखील होत आहेत. यांचं काम वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. कोणी टोलचं काम करतंय, कोणी व्हॅनवर असतं, कोणी जे अपघात वगैरे झाले त्या ठिकाणी गाडीवर असतं. असा प्रश्न यांचा आहे. परंतु आज सर काय सांगा तुम्ही नेमकं या ठिकाणी आंदोलन का करताय? तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय दिसत नाही का? तुम्हाला कामगार कार्यालय दिसत नाही का? आम्ही टोलवर सर माझा प्रश्न समजून घ्या. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार कार्यालय याच्याकडे गेले होते का? हो निवेदन दिलेले आहे. निवेदन दिलं. पण तुम्ही या ठिकाणी आंदोलन काय करता? आंदोलन आम्ही 15 वर्षापासून इथे बसलेलो. सर तुम्ही या ठिकाणी आंदोलन का करताय? कोणी सांगितलं? नवीन कॉन्ट्रॅक्टर आम्हाला घेत नाही, येतो येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागतं. तुम्हाला जिल्हा प्रशासन आहे, कामगार हे आहे, तिथं का नाही केलं तुम्ही आंदोलन? तुम्ही का नाही करत? तिथे गेलो जिल्हाधिकाऱ्यांकडे बी त्यांनी आम्हाला दाद दिलेली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाला बसलेलो इथं. जिल्हाधिकाऱ्यांनी दाद दिली नाही असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 70 जे युवक आहेत त्यांचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. या ठिकाणचे जे स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, ते वारंवार ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेस सांगतात की आम्ही युवकांना रोजगार देतो. परंतु या ठिकाणी म्हणजे असं आहे की सरकार तुपाशी आणि कामगार उपाशी असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. काय सांगणार? काय सांगणार? काय प्रश्न आहे? तुमची काय मागणी? साहेब आम्ही त्यांच्याकडे गेलो, ते म्हणताय की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. असं बोलायला आहे हो, पण खरं पाठीशी आहेत का हे आता तुम्ही बी पाहताय. आमच्या पोटावर येऊन गेली. आम्हाला इथं उपास काल सकाळपासून आम्ही बसलेलो आहेत. कोणी इथं येऊन आमचं काही. तर काय भूमिका असेल तुमची? भाऊ काय भूमिका असेल आम्हाला जर पूर्ण न्याय भेटला नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहू. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी बसून राहू असं देखील यांचं म्हणणं आहे. तुम्ही बघू शकता यांचा प्रश्न हा NHI व कंपनी यांच्या माध्यमातून आहे. परंतु हा प्रश्न कधी सुटेल हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. अनेक दिवसापासून आंदोलन करते, यांच्याकडे कोण लक्ष देईल का नाही हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होते. लवकरात लवकर यांना जर हा प्रश्न सुटला नाही येणाऱ्या काळामध्ये टोल बंद करण्याचे हाक देखील यांनी या ठिकाणी दर्शवली आहे. आणि तुम्ही बघू शकता की रोजगार जर मिळाला नाही
तर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ या ठिकाणी येणार आहे आणि शासनाने लवकरात लवकर यांचा प्रश्न या ठिकाणी सोडावा असं देखील यांची या ठिकाणी भूमिका आहे. कॅमेरामॅन निलेश जोडेसह जनी पार्टी 24 तास पुणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसा देत नाही कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा असा कसा घेत नाही असा कसा घेत नाही कामगार एकजुटीचा कामगार